मुंबई महापालिकेसाठी भाजपनं एबी फॉर्मचं वाटप सुरू केलेलं आहे। भाजपनं दादरच्या वसंत स्मृती कार्यालयामधून एबी फॉर्म वाटायला सुरुवात केली। काल रात्रीपासूनच काही उमेदवारांना त्यांनी एबी फॉर्म सुद्धा दिलेत। यामध्ये काही माजी नगरसेवकांना पहिल्या यादीमध्ये स्थान मिळाले। माजी नगरसेवकांसह नवीन पदाधिकारी आणि कार्यकर्ते मिळून काल एकूण 100 उमेदवारांना एबी फॉर्म वाटलेले आहेत। एक महत्त्वाची बातमी आहे। नुकतंच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। तेजस्वी घोसाळकर या दहिसरच्या वॉर्ड क्रमांक 2 मधून उमेदवारी त्यांना मिळालेली आहे। भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकर आज सकाळी 10 वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। अधिक माहितीसाठी आपण थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, चौरंगी लढत मुंबईमध्ये होणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे, मात्र आता सध्या आजपासून उद्याचा एक दिवस आहे, 2 दिवस आहे, यावेळेला आपल्याला धावपळ पाहायला मिळणार आहे, ते म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची। कदाचित निवडणूक आयोगाला सुद्धा त्या संदर्भात कसरत करावी लागू शकते, कारण मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते। काय एकूण सध्या मुंबईमध्ये चित्र पाहायला मिळते? श्वेता, खरं तर उमेदवारी अर्ज दाखल करायला आता अवघा 2 दिवसांचा कालावधी, म्हणजे आजचा दिवस आणि उद्या दुपारी 3 वाजेपर्यंतची खरं तर मुदत आहे। त्यामुळे या कालावधीमध्येच खऱ्या अर्थानं उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करून त्यांचे अर्ज अधिकृतपणे दाखल करून घेणं हे पक्षांसमोरचं जितकं आव्हान आहे तितकंच मोठं आव्हान दुसऱ्या बाजूला बंडखोरांना रोखण्याचं सुद्धा आहे। सर्वच पक्षांनी अधिकृतपणे कुठलीही यादी अद्याप आकड्यांच्या स्वरूपात जाहीर केली नाही। याद्या जाहीर झालेल्या आहेत, परंतु आकडे जे आहेत ते युती किंवा आघाडीचे अद्यापही जाहीर झालेले नाहीये। त्यामुळे बंडखोरी रोखण्यासाठी हे शेवटच्या काही तासांमध्ये, शेवटच्या काही दिवसांमध्ये उमेदवारी जाहीर करण्याचा जो निर्णय सगळ्याच पक्षांनी घेतला त्याचं कुठेतरी हे स्वरूप आपल्याला पाहायला मिळतंय। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहायला गेलं तर सर्व पक्षांकडनं आता एक एक करून यादी जाहीर यायला सुरुवात झालेली आहे। भाजपकडनं 100 उमेदवारांना जवळपास काल रात्री उशिरा एबी फॉर्मचं वाटप जे आहे ते करण्यात आलं होतं, ज्यामध्ये अनेक उमेदवारांचा समावेश आहे। अनेक युवा नव्या चेहऱ्यांना सुद्धा भाजपने संधी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तिसऱ्या बाजूला जर आपण पाहायला गेलं तर कुठल्याही युती किंवा आघाडीची अधिकृतपणे घोषणा झालेली नाहीये। सातत्यानं म्हटलं जातं की महायुती म्हणून भाजप शिवसेना एकत्र लढेल, परंतु कुठलाही फॉर्म्युला किंवा कुठल्याही जागांबद्दलची अधिकृतपणे घोषणा आकडेवारीसह करण्यात आलेली नाही। त्यामुळे आज आणि उद्या ह्या खरं तर 2 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरीचं आव्हान दोन्ही पक्षांसमोर असेल, सर्वच पक्षांसमोर असेल। आणि भाजपकडनं काल एक महत्त्वाची बैठक वसंत स्मृती या दादरच्या पक्ष कार्यालयात पार पडली। त्या ठिकाणी राष्ट्रीय महामंत्री BL संतोष यांनी नाराज उमेदवारांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी ही स्थानिक आमदारांवर दिलेली आहे, वरिष्ठ नेत्यांवरती दिलेली आहे। त्यामुळे अधिकारी बंडखोरांना थोपवण्याचं आव्हान भाजप आणि सर्व पक्षांसमोर असणार आहे। त्यामुळे हे आव्हान कशा पद्धतीने पेलवलं जाते आणि निवडणूक सोप्या पद्धतीने लढवण्याचा प्रयत्न केला जातोय पाहणं महत्त्वाचं असेल। अगदी ओम, आपण पाहतोय तुम्ही जसं सांगितलं बंडखोरांना थोपवण्याचं मोठं आव्हान या सर्वच राजकीय पक्षांसमोर असणार आहे। त्यामुळे आता 2 महत्त्वाचे दिवस आहेत। हे 2 महत्त्वाचे दिवस झाल्यानंतर खऱ्या अर्थी चित्र स्पष्ट होईल। जागा वाटपाचे फॉर्म्युले सुद्धा समोर येतील। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।